Good morning. I welcome to all of you in my YouTube channel. Before starting the video, I would like to say if you are new on this YouTube channel, please subscribe it and press the bell icon to get the notification of my video. So without wasting time, let's begin our video. Today we are going to learn or take the information about an important grammatical part, that is the tense, which is the base of English language. So let's begin. So in this video we are going to learn these content. The first is types of tense, then second form of different tense, third use of tense, and activities based on tense. So we have to focus on these four content throughout the video. So without wasting time, let's learn the tense. Types of tense, as all you are acknowledged about, there are three major tenses, that is present, past and future. एकूण मुख्य तीन काळ आहेत. वर्तमान काळ ज्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि भविष्य काळ म्हणजे फ्युचर टेन्स. तर हे काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत. हियर इज द चार्ट इन फ्रंट ऑफ यू. Present tense, the first column contains the main types of the tense, that is present tense, past tense and future tense. You are also new about each tense has four aspects. तुम्हाला ह्याही गोष्टीची माहिती आहे की प्रत्येक काळाला चार उपप्रकार आहेत. दॅट इज सिंपल. सिंपलला दुसरं नाव इनडेफिनाइट असंही म्हटलं जातं. दुसरा जो उपप्रकार आहे तो म्हणजे कंटिन्युअस म्हणजे चालू काळ. तिसरा परफेक्ट म्हणजे पूर्ण, आणि चौथा जो आहे परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण काळ. तर हे चार उपप्रकार आहेत प्रत्येक काळाचे. म्हणजे प्रेझेंट टेन्सचे चार म्हणजे सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. या पद्धतीने प्रत्येक काळाला या ठिकाणी चार्टमध्ये दर्शवल्याप्रमाणे चार उपप्रकार पडतात. तर एकूण नियर अबाउट 12 टेन्सेस आर देअर. So let's take the information about the present tense. सिंपल प्रेझेंट टेन्स याला आपण साधा वर्तमान काळ म्हणतो. या वर्तमान काळामध्ये वाक्याची वाक्यरचना म्हणजे जे काही स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, तर सब्जेक्ट प्लस फी1 प्लस RPS. आता फी1 म्हणजे काय, तर या ठिकाणी जे क्रियापद असतं, मुख्य क्रियापद असतं, त्या क्रियापदाचे एकूण 4 फॉर्म्स असतात. पहिला जो फी1 त्याला आपण बेस फॉर्म असं म्हणतो. जो सेकंड आहे फी2 म्हणजे पास्ट फॉर्म झाला. फी3 जे आहे त्याला पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. आणि फी4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. त्या ठिकाणी स्क्रीनवर एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल राईट दॅट इज द बेस फॉर्म फी1 आहे. रोट दॅट इज फी2 पास्ट फॉर्म म्हणतो आपण त्याला. रिटर्न जो फी3 आहे ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. आणि जो चौथा आहे रायटिंग याला फी4 म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल. सो रिमेंबर दॅट शॉर्टकट्स फी1 फी2 फी3. सो इन सिंपल प्रेझेंट टेन्स या साध्या वर्तमान काळामध्ये वी हॅव टू यूज सब्जेक्ट प्लस फी1 प्लस RPS. RPS मीन्स रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा उर्वरित भाग. स्ट्रक्चर और फॉर्म ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, करता, क्रियापदाचं मूळ रूप आणि वाक्याचे उर्वरित शब्द. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की या ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रत्येक काळाची वाक्यरचना पाहणार आहोत तर ती वाक्यरचना वेगवेगळ्या 3 वाक्य प्रकारामध्ये अभ्यासणार आहोत, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन. तर या ठिकाणी फक्त एकच वाक्यरचना स्क्रीनवर दिलेली आहे. बाकी निगेटिव्ह आणि क्वेश्चन तयार करण्यासंदर्भात तुम्हाला एक छोटीशी क्लुप्ती सांगतो की ज्यावेळेस तुम्ही वाक्य एखादं निगेटिव्ह करणार आहात, नकारार्थी करणार आहात, त्यावेळेस फक्त त्या वाक्यामध्ये असणाऱ्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरलं की ते वाक्य निगेटिव्हमध्ये कन्वर्ट होतं. आणि त्या दुसऱ्या वाक्याचा प्रकार जो आहे तो क्वेश्चन. क्वेश्चनचे 2 प्रकार पडतात, एक WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा तयार करायचा असतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये असणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते वाक्याच्या सुरुवातीला लिहा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या. तर या पद्धतीने आपण व्हर्बल क्वेश्चन तयार करू शकतो. सो वेळ वाचावा म्हणून या ठिकाणी या तिन्ही वाक्यरचना किंवा जास्त क्लिष्ट होऊ नये म्हणून या 3 वाक्यरचनेपैकी एकच वाक्यरचना या ठिकाणी मी दिलेली आहे. सो सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट प्लस फी1 प्लस RPS. I learn English language.
साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे, मी इंग्रजी भाषा शिकतो. I do not learn English language. That is the negative sentence. मी इंग्रजी भाषा शिकत नाही. आणि तिसरं वाक्य, डू आय लर्न इंग्लिश लँग्वेज. मी इंग्रजी भाषा शिकतो का. तर या पद्धतीनं साध्या वर्तमान काळामध्ये आपण वाक्यरचना तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याच वेळेस विद्यार्थी स्टुडंट्स आर नॉट एबल टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचा काळ त्यांना लवकर ओळखता येत नाही. इवन इन देअर मदर टंग दे आर नॉट एबल टू आयडेंटिफाय द टेन्स. मातृभाषेतील एखाद्या वाक्याचा काळ ओळखता येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर ओळखता आला तर यू कॅन कन्वर्ट इट इन टू इंग्लिश लँग्वेज. सो मातृभाषेमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवणार असाल त्यावेळेस त्या क्रियापदाला तो हा प्रत्यय लागलेला असतो. जसं या ठिकाणी लर्न म्हणजे शिकणे. आय लर्न इंग्लिश लँग्वेज. मी इंग्रजी भाषा शिकतो. आय सिंग अ सॉन्ग. मी गाणे गातो. तो या पद्धतीने तो हा जो काही प्रत्यय आहे तो या ठिकाणी मराठीतील क्रियापदाला लागलेला पाहावयास मिळतो. देन some more information about simple present tense. If subject is third person singular or any singular name, always add yes or es to the main verb. तर या साध्या वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस वाक्याचा कर्ता, या ठिकाणी आपण एक चार्ट छोटासा दिलेला आहे की जर वाक्याचा कर्ता कोणते असतील, आय, वी, यू, दे आणि एनी प्लुरल नाउन, त्यावेळेस आपण मुख्य क्रियापदाचं V1 वापरतो. याला एस किंवा एस प्रत्यय लागत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वाक्याचा कर्ता म्हणून थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट किंवा एनी सिंग्युलर नाउन हा वाक्याचा कर्ता म्हणून वापरणार असाल त्यावेळेस त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळात क्रियापदाला एस हा प्रत्यय लागतो. तो ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमचा वाक्याचा कर्ता हा तृतीय पुरुष एकवचनी असेल त्यावेळेस त्या ठिकाणी क्रियापदाला काय करायचं आहे, यस किंवा इयस हा प्रत्यय लावायचा आहे. आता परत या ठिकाणी कन्फ्युजन असं आहे की आता आपण काय केलं, ही लर्न्स इंग्लिश लँग्वेज. ही डज नॉट लर्न इंग्लिश लँग्वेज अँड डज ही लर्न इंग्लिश लँग्वेज. सो या ठिकाणी थर्ड पर्सन करता या ठिकाणी घेतलेला आहे आणि थर्ड पर्सन करता घेतल्यामुळे या ठिकाणी मुख्य जी क्रियापद आहे लर्न, या लर्नला यस हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस त्या यस हा प्रत्यय लागलेल्या वाक्याचं तुम्ही नकारार्थी वाक्य तयार करता त्यावेळेस या ठिकाणी मात्र डू नॉट ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, डज नॉट वापरावं लागणार आहे. ही डज नॉट लर्न इंग्लिश लँग्वेज. तो इंग्रजी भाषा शिकत नाही. आणि ज्यावेळेस आपण डज नॉट वापरतो किंवा डज वापरतो त्यावेळेस मुख्य क्रियापदाचा जो प्रत्यय असेल तो या ठिकाणी लोप पावतो किंवा तो वापरत नाही. त्यामुळे लर्न हे V1 बेस फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. क्वेश्चनच्या बाबतीत हे सहज आहे की डज ही लर्न इंग्लिश लँग्वेज. तो इंग्रजी भाषा शिकतो का. अशा पद्धतीनं आपण थर्ड पर्सन करता वापरून सुद्धा या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य तीनही प्रकारामध्ये या पद्धतीने मांडू शकतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांना यस आणि इएस प्रत्यय कधी वापरायचा हे कळत नाही. तर त्यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा की विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर इफ द लास्ट लेटर ऑफ द वर्ब आर एस, एस एच, सी एच, एक्स और ओ जर असेल तर या ठिकाणी काय करा, इएस हा प्रत्यय वापरा, otherwise use yes. So that is the information about the structure or the forms of simple present tense. Now the uses. The first use of simple present tense. साध्या वर्तमान काळाचा पहिला वापर या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन और रूटीन. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, तर आपल्या नित्याच्या झालेल्या सवयी, आपल्या नियमित असणाऱ्या सवयी किंवा आपण रूटीन जे काही म्हणतो ते व्यक्त करण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स या काळाचा वापर करतो. सी द एक्झाम्पल, आय गो फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी मॉर्निंग. आय गो फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक दिवशी सकाळी मी काय करतो, मॉर्निंग वॉकला जातो. आय गो फॉर मॉर्निंग वॉक. दुसरं वाक्य, शी राईट्स होमवर्क ॲट इव्हिनिंग. ती तिचा गृहपाठ संध्याकाळी लिहिते. मिनिस्टर
रीड्स न्यूजपेपर एव्हरी डे आफ्टर ब्रेकफास्ट. सो जे मंत्री आहेत ते वर्तमानपत्र ब्रेकफास्ट झाल्यानंतर वाचतात. सो दॅट इज द हॅबिच्युअल ॲक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. दॅट आय गो फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी मॉर्निंग. शी राईट्स होमवर्क ॲट इव्हिनिंग. ती गृहपाठ संध्याकाळी करते, लिहिते. मिनिस्टर रीड्स न्यूजपेपर एव्हरी डे आफ्टर ब्रेकफास्ट. ती मंत्र्यांची सवय आहे की वर्तमानपत्र वाचायचं, पण कधी आफ्टर ब्रेकफास्ट. सो दॅट इज द रुटीन ऑर हॅबिच्युअल ॲक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन अँड दॅट ॲक्शन वी कॅन एक्सप्रेस इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. सेकंड यूज, टू एक्सप्रेस युनिव्हर्सल ट्रुथ्स ऑर फॅक्ट्स. दुसरा महत्त्वाचा उपयोग या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचा हा आहे की जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य जे काही आपण म्हणतो किंवा फॅक्ट्स असतात, विच आर नेव्हर चेंज, त्या बदलत नाहीत कुठेही गेलं तरी, त्या व्यक्त करण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सन रायजेस इन द ईस्ट. हनी इज स्वीट. तर हे जे काही वाक्य आहेत, ही वाक्य कशी आहेत? दीज आर दी फॅक्ट्स ऑर युनिव्हर्सल ट्रूथ विच आर नॉट चेंज्ड इन एनी पार्ट ऑफ द अर्थ. कुठेही गेलात तरी ते बदलणार नाही आहेत. पाणी 100 सेल्सिअसला उकळणार आहे. सूर्य पूर्वेला उगवणार आहे. हनी म्हणजे मध हा गोड आहे. सो दीज आर द different examples of universal truth or facts, and we can express these sentence in simple present tense. Then we have to learn the third use, to express planned series of action in the future. भविष्यकाळात एखादी प्लॅन केलेली कृती जर तुम्हाला व्यक्त करायची असेल तर ती सुद्धा या ठिकाणी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सहज या ठिकाणी व्यक्त करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मिनिस्टर अराइव्ज ॲट 10 AM द डे आफ्टर टुमॉरो. नंतर म्हणजे परवा दिवशी जे मंत्री आहेत ते 10 वाजता येतील किंवा त्यांचं आगमन होणार आहे. मिनिस्टर अराइव्ज ॲट 10 AM. वी ट्रॅव्हल फॉर इंग्लंड नेक्स्ट मंथ. पुढील महिन्यात आम्ही इंग्लंडला जाणार आहोत किंवा प्रवास करणार आहोत. शर्मा गेट्स मॅरिड ॲट 10 AM ऑन नेक्स्ट मंडे. शर्मा लग्न करणार आहेत. कधी करणार आहेत? पुढच्या सोमवारी 10 वाजता. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण काय करू शकतो की प्लॅन्ड सिरीज ऑफ ॲक्शन्स इन फ्युचर, ज्या घटना भविष्यकाळात घडणार आहेत त्या आपण या ठिकाणी साधा वर्तमान काळ वापरून आपण सहजपणे व्यक्त करू शकतो. देन मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट टेन्स. तर या ठिकाणी दुसरा काळ या ठिकाणी आपण अभ्यासतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. सो चालू वर्तमान काळाची वाक्यरचना काय आहे पहा की सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस RPS. आता या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सांगितले की V4 म्हणजे काय, तर क्रियापदाचं चौथं रूप, म्हणजे त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल किंवा ING फॉर्म असं म्हणतो. ते ING फॉर्म या ठिकाणी आपल्याला या काळामध्ये वापरावा लागतो. तर या ठिकाणी जनरली एक चार्ट तुमच्या समोर दिसतोय स्क्रीनवर. ज्यावेळेस वाक्याचा करतो आय साठी एम वापरणार आहोत, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद, वी, यू, दे आणि स्टुडंटसाठी आर वापरतात आणि थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी इज वापरतात. सो स्ट्रक्चर तुम्ही पाहिलेलं आहे. नाऊ सी द एक्झाम्पल. आय ॲम इटिंग ॲन ॲपल. मी सफरचंद खात आहे. सो द ॲक्शन प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे चालू काळ. तर या ठिकाणी जी ॲक्शन आहे ती ॲक्शन या ठिकाणी चालू काळाची कृती या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करू शकतो की आय ॲम इटिंग ॲन ॲपल. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय होईल? आय ॲम नॉट इटिंग ॲन ॲपल. मी सफरचंद खात नाही. क्वेश्चन, ॲम आय इटिंग ॲन ॲपल? मी सफरचंद खात आहे का? सो मराठीची वाक्य, मराठीमधील आपल्या मातृभाषेमध्ये कशा पद्धतीचे अर्थ असतात ते अर्थ एकदा जर तुम्हाला समजले आणि तुम्ही ते ओळखू शकलात की नेमकं कोणत्या काळामध्ये मी आंबा खात आहे, मी सफरचंद खात आहे. सो द ॲक्शन इज स्टील कंटिन्यू आणि चालू आहे. ती कृती कशी आहे? चालू आहे. ती ॲक्शन चालू आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधील या वाक्यरचनेचा वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4. ओके. See some more examples. He is writing a letter. तो पत्र लिहित आहे. They are sleeping. ते झोपत आहेत. You are watching movie. तू चित्रपट पाहत आहेस. She is
ड्रॉइंग अ पिक्चर. ती चित्र काढत आहे. सो या काळाचा उपयोग करून वी कॅन एक्सप्रेस द कंटिन्युअस ॲक्शन in English language. Now just learn the uses. The first use, to express an action in progress at the time of speaking. या ठिकाणी वापर कधी करायचा आहे? ज्यावेळेस एखादी क्रिया बोलण्याच्या वेळेस चालू असेल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही या वाक्यरचनेचा वापर म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट या काळाचा वापर तुम्ही या ठिकाणी किंवा वाक्यरचनेचा वापर या ठिकाणी करून तुम्ही you can express an action in progress at the time of speaking. See the example, the boy is playing with a dog. So the action of playing, जी काही खेळण्याची क्रिया आहे ती कशी आहे? चालू आहे. The boy is playing with dog. तो मुलगा त्या कुत्र्यासोबत खेळत आहे. The boy is playing. So action of playing is still continue. We are listening the instructions of teacher. आम्ही शिक्षकांच्या सूचना ऐकत आहोत. So the action of listening the instruction is still continue. We are enjoying ice cream. आम्ही आईस्क्रीमचा आनंद उपभोगत आहोत किंवा खात आहोत या अर्थाने we are enjoying ice cream. So जी ॲक्शन आहे to enjoy or to eat that is still continue. Second use पहा या ठिकाणी, to express a temporary action that may not be actually taking place at the time of speaking. तर to express temporary action, तात्पुरती क्रिया आपण हिला म्हणू शकतो की that may not be actually taking place at the time of speaking. बोलण्याच्या वेळेस एखादी तात्पुरती क्रिया असेल जी या ठिकाणी चालू नसते. while we are speaking, ज्यावेळेस आपण ती बोलतो त्यावेळेस ती ॲक्च्युअली चालू नसते. ती क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज विचारलं जातं आपल्याला की तुझा भाऊ नेमका काय करत आहे आता? सो यू कॅन से माय ब्रदर इज रीडिंग हॅमलेट. माझा भाऊ हॅमलेट हे जे काही नाटक आहे ते वाचत आहे. सो ॲक्च्युअली व्हेन ही वॉज एक्सप्रेसिंग दॅट सेंटेन्स दॅट हिज ब्रदर वॉज नॉट लर्निंग और वॉज नॉट रीडिंग अ हॅमलेट. ज्यावेळेस त्याला हे विचारलं जातं त्यावेळेस तो त्या ठिकाणी वाचत नसतो, पण तो काय सांगतो की माझा भाऊ हॅमलेट हे जे काही नाटक आहे ते वाचत आहे. श्याम इज डुईंग रिसर्च ॲट द युनिव्हर्सिटी. श्याम युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च करत आहे. एखादे पालक विचारतात की बाबा तुझा मुलगा काय करत आहे? त्यावेळेस ते सांगतात की माय सन इज डुईंग रिसर्च. सो ॲक्च्युअली त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेस हे सेंटेन्स एक्सप्रेस केलं जातं, बोललं जातं, त्यावेळेस ती क्रिया चालू नसते. इट वॉज टेम्पररी ॲक्शन दॅट टूक प्लेस इन समटाइम्स इन फ्युचर, बट वी कॅन एक्सप्रेस दॅट ॲक्शन बाय युझिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हाऊ मेनी ऑफ यू आर लर्निंग लॅटिन? सर शिक्षक विचारतात वर्गामध्ये की तुमच्यापैकी किती जण लॅटिन भाषा शिकत आहेत? त्यावेळेला शिकत आहेत, ते शिकत नसतात. ॲक्च्युअली द स्टुडंट टीचर इज आस्किंग हाऊ मेनी स्टुडंट्स आर लर्निंग लॅटिन. पण ही जी काही क्रिया आहे इट वॉज द टेम्पररी ॲक्शन विच इज ऑकर्ड इन समटाइम्स फ्युचर, आफ्टर समटाइम्स फ्युचर. भविष्यकाळामध्ये काही काळानंतर ती घडणारी असते किंवा काही घडलेली असते, बरोबर आहे. तर ती व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी काय करू शकतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. देन टू एक्सप्रेस वन्स इमिजिएट प्लॅन. टू एक्सप्रेस वन्स इमिजिएट प्लॅन म्हणजे अचानक आपण एखादी योजना आखलेली असते, ती योजना जर तुम्हाला व्यक्त करायची असेल किंवा प्लॅन व्यक्त करायचा असेल तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आय ॲम लिव्हिंग फॉर इंग्लंड टू नाईट. मी आज संध्याकाळी इंग्लंडला जाणार आहे. तर ही जी काही क्रिया आहे इट इज कंटिन्यू बट नॉट ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. ते बोलण्याच्या वेळेस चालू नसते. दॅट इज द प्लॅन. आणि तो प्लॅन आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. माय अंकल इज अरायव्हिंग टुमॉरो. माझे काका कधी येणार आहेत? उद्या येत आहेत. माय अंकल इज अरायव्हिंग टुमॉरो. माझे काका उद्या येत. दॅट इज द इमिजिएट प्लॅन. व्हॉट आर यू डुईंग ऑन संडे? तू रविवारी काय करत आहेस? सो that is the plan, immediate plan we can express in present continuous tense. See the next, present perfect tense. त्या पुढचा जो काळ आहे तो कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस एखाद्या काळाचा ॲस्पेक्ट हा परफेक्ट असेल म्हणजे कोणता? पूर्ण असेल. सो डेफिनेटली त्या ठिकाणी वी हॅव टू यूज the form of to have.
टू हॅव हे जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे या क्रियापदाचे आपल्याला काय करावं लागतात, जी वेगवेगळी रूपं आहेत हॅव, हॅज आणि हॅड यांचा वापर परफेक्ट या ॲस्पेक्टमध्ये करणं गरजेचं असतं. प्रेझेंटमध्ये हॅव किंवा हॅज या ठिकाणी समोर एक चार्ट आहे की ज्यावेळेस वाक्याचा कर्ता हा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, सिंग्युलर किंवा प्लुरल असेल त्यावेळेस तुम्ही काय करा, हॅव वापरा. म्हणजे आयसाठी हॅव, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, स्टुडंट्स हॅव या पद्धतीनं प्रेझेंट परफेक्टमध्ये टू हॅवचं रूप या ठिकाणी वापरणं गरजेचं असतं. त्यानंतर थर्ड पर्सन जे आपले कर्ते असतात, सब्जेक्ट असतो ही, शी, इट किंवा गणेश यांच्यासाठी टू हॅवचं हॅज हे रूप प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतात. सो लेट्स learn the structure and the different forms of sentence. Structure is subject plus have has plus V3 plus RPS. म्हणजे या ठिकाणी वाक्याचा कर्ता वापरायचा आहे. सुरुवातीला कर्ता वापरल्यानंतर हॅव किंवा हॅज यापैकी एकाची निवड करायची आहे. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 ज्याला आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो पास्ट पार्टिसिपल म्हणतो त्याचा वापर करायचा आहे आणि बाकीचे RPS रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स यांचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाक्य पाहूया. पहिलं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये ही हॅज रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये जे वाक्य असतं ते मातृभाषेमध्ये कशा पद्धतीने असतं की ही हॅज रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले आहे. लेले आणि आहे हे जे काही मातृभाषेतील शेवटचे शब्द आहेत या ठिकाणी क्रियापदाला लेले प्रत्यय लागलेला असतो आणि शेवटी आहे कारण प्रेझेंट आहे. म्हणजे ही हॅज रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले आहे. म्हणजे द ॲक्शन इज कम्प्लिटेड आणि ती ॲक्शन या ठिकाणी आपण काय केले प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये व्यक्त केलेले. निगेटिव्ह सेंटेन्स काय होतं आहे की ही हॅज नॉट रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले नाही. क्वेश्चन कसा होईल तयार, हॅज ही रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले आहे का. सो लिहिलेले आहे का, लेले प्लस आहे हा जो काही मराठीमधील प्रत्यय आहे तो लक्षात ठेवा आणि त्यावरून ते वाक्य कोणत्या काळाचे हे तुम्हाला समजेल. सी सम मोर एक्झाम्पल्स. आय हॅव पास्ड HSC एक्झाम, मी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे. दे हॅव स्टडीड जर्मन, ते जर्मन शिकलेले आहेत किंवा त्यांनी जर्मन भाषा अभ्यासलेली आहे. यू हॅव लॉस्ट युअर चान्स, तू तुझी संधी गमावलेली आहेस. शी हॅज रिक्वेस्टेड हिम लास्ट वीक, मागील आठवड्यात तिने त्याला विनंती केलेली आहे. शी हॅज रिक्वेस्टेड हिम. सो लेला आहे हा जो काही मराठी भाषेतील प्रत्यय आहे त्या प्रत्ययावरून तुम्ही ते वाक्य या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सहज कन्वर्ट करू शकता. नाउ सी द युजेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. The first use to express recent past action whose time is not given and not definite. म्हणजे नुकतीच एखादी घटना जी पूर्ण झालेली असते, जिचा वेळ या ठिकाणी दिलेला नसतो, ती घटना या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण व्यक्त करू शकतो. मीन्स रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन हुज टाईम इज नॉट गिवन. आय हॅव डन द जॉब, मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. आय हॅव नेव्हर सीन हिम टू बी हंबल, मी त्याला इतकं नम्र झालेलं कधीच पाहिलेलं नाही. मिस रेश्मा हॅज व्हिजिटेड दॅट प्लेस, मिस रेश्मा यांनी त्या स्थळाला भेट दिलेली आहे. सो द रिसेंट कम्प्लिटेड ॲक्शन, रिसेंट पास्ट ॲक्शन हुज टाईम इज नॉट गिवन, सच टाईप ऑफ ॲक्शन वी कॅन एक्सप्रेस इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. थोडक्यात काय तर एखादी पूर्ण झालेली जी काही क्रिया असेल जिचा कालावधी दिलेला नसेल अशी क्रिया आपण या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सहजपणे व्यक्त करू शकतो. सेकंड यूज बघूया. टू एक्सप्रेस रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन विथ जस्ट. या ठिकाणी पुढची जी क्रिया आहे किंवा यूज जो आहे तो कसा आहे की टू एक्सप्रेस रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन विथ जस्ट. म्हणजे नुकतीच पूर्ण झालेली क्रिया जी जस्ट या ॲडव्हर्बसह या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो. फॉर एक्झाम्पल ही हॅज जस्ट गॉन आउट, तो आता नुकताच गेलेला आहे. मीन्स जस्ट बाय विथ जस्ट द ॲक्शन
रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन विथ जस्ट सोबत आपण या काळामध्ये प्रेझेंट परफेक्टमध्ये ती व्यक्त करू शकतो. माय मदर हॅड जस्ट फिनिश्ड कुकिंग. माझ्या आईने नुकताच स्वयंपाक पूर्ण केलेला आहे. द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट. रेल्वे नुकतीच गेलेली आहे म्हणजे आत्ताच गेलेली. या पद्धतीनं आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स या ठिकाणी वापरू शकतो. द लास्ट ॲस्पेक्ट ऑफ प्रेझेंट टेन्स दॅट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ आपण याला म्हणू शकतो. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस बिफोर प्लस RPS रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. ही वाक्यरचना या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरवायची आहे. सी आय हॅव बीन डुईंग माय होमवर्क. आय हॅव बीन डुईंग माय होमवर्क. जर वाक्य काळजीपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे डू ह्या क्रियापदाचं चौथं रूप सुद्धा वापरलेलं आहे जे आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापरायचो. आणि बीचं तिसरा जे फॉर्म आहे V3 बीन जो आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरायचो त्याचाही या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे दोन काळाचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे. क्रिया पूर्ण चालू आहे आणि पूर्ण पण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे अशा पद्धतीची वाक्यरचना या ठिकाणी असते की वेन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग द ॲक्शन विच इज स्टार्टेड समटाइम्स इन द पास्ट. अशी एखादी क्रिया जी भूतकाळात सुरू झालेली आहे अँड स्टील इट इज गोईंग टू एंड. जी आता संपण्याच्या मार्गावर आहे, संपलेली नाही. म्हणजे क्रिया एखादी जी भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती आता संपण्याच्या मार्गावर आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी काय करू शकतो की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. चा वापर करायचा आहे. आय हॅव बीन डुईंग माय होमवर्क. सो मी माझा गृहपाठ पूर्ण करत आलेलो आहे. म्हणजे काय की नियर अबाउट 50% or 85% he has completed his homework but last 25% is remaining. म्हणजे तो राहिलेला अभ्यास होमवर्क करत आहे, लिहित आहे. म्हणजे अशी क्रिया जी भूतकाळात सुरू झालेली आहे म्हणजे समटाइम्स इन द पास्ट अँड स्टील कंटिन्यू जी आता सध्या चालू आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण वापरतो. नकारार्थी वाक्यरचना पाहूया. जसं सांगितलं की त्या वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरल्यानंतर ते वाक्य सहज या ठिकाणी काय होऊ शकतं नकारार्थी मध्ये कन्वर्ट होतं. आय हॅव नॉट बीन डुईंग माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण करत आलेलो नाही. हॅव आय बीन डुईंग माय होमवर्क. मी माझा गृहपाठ करत आलेलो आहे का. म्हणजे अशा पद्धतीनं तीन वेगवेगळी वाक्यरचना आपण या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरू शकतो. Then use as I told you to express an action which began at some time in the past and still continue in the present. अशी एखादी क्रिया जी भूतकाळात कधीतरी सुरू झालेली आहे आणि सध्या वर्तमान काळामध्ये ती चालू आहे. ज्यावेळेस अशा प्रकारची वाक्यरचना तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल. सी द एक्झाम्पल्स. दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज फॉर सेव्हरल मंथ. फॉर सेव्हरल मंथ. सो दे हॅव बीन बिल्डिंग. ते बिल्डिंग बांधणे. ब्रिज म्हणजे पूल. सेव्हरल मंथ्स मागील काही काळापासून ते हा ब्रिज किंवा पूल बांधत आलेले आहेत. म्हणजे काय की बऱ्यापैकी बांधकाम झालेलं आहे. नाऊ लास्ट स्टेप इज रिमेनिंग. काही थोडासा भाग राहिलेला आहे. म्हणजे अशी क्रिया आहे जी अनेक महिने चालू आहे आणि आता ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. म्हणजे अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला आहे. सेकंड एक्झाम्पल काय. वी हॅव बीन रीडिंग सिन्स 4 o'clock. 4 वाजल्यापासून आम्ही वाचत आहोत. वी हॅव बीन रीडिंग वाचत आहोत. म्हणजे ही क्रिया सुरू झालेली मागील 4 तास झाले. सिन्स 4 o'clock 4 वाजल्यापासून आम्ही काय करत आहोत वाचन करत आहोत. म्हणजे 4 तासापूर्वी क्रियेला सुरुवात झाली आहे आणि आत्ताच ही सध्या ती चालू आहे. वाचन संपणार आहे. कधी संपणार आहे माहीत नाही पण सुरुवात झालेला बराच वेळ झालेला आहे आणि ती संपण्याच्या मार्गावर आहे. द लास्ट एक्झाम्पल. शी हॅज बीन मिसिंग सिन्स लास्ट फ्रायडे. मागील शुक्रवारपासून ती बेपत्ता आहे. मीन्स हरवलेलं एक आठवडा होत आलेला. लास्ट फ्रायडे तेव्हापासून ती हरवलेली. मिसिंग जी काही आहे ॲक्शन कोणती मिस होणे हरवण्याची ती क्रिया हॅपन ऑकर्ड लास्ट वीक अँड स्टील दे आर नॉट फाईन. शी हॅज बीन मिसिंग. ती गुमशुदा झालेली आहे किंवा ती हरवलेली आहे. सो जनरली टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच इज स्टार्टेड इन समटाइम्स पास्ट अँड स्टील कंटिन्यू ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग वी एक्सप्रेस दॅट ॲक्शन इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
आणि एक महत्त्वाची गोष्ट की या काळामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जनरली वी यूज फॉर अँड सिन्स. दीज आर द प्रिपोजिशन्स. या प्रिपोजिशनचा वापर या ठिकाणी केला जातो. फॉर इज यूज टू एक्सप्रेस द ड्युरेशन, कालावधी व्यक्त करण्यासाठी. अँड सिन्स इज एक्सप्रेस्ड फॉर टू एक्सप्रेस द पॉईंट ऑफ टाईम, म्हणजे एक्झॅक्ट वेळ जर तुम्हाला व्यक्त करायची असेल, एक्झॅक्ट मंथ सांगायचं असेल, एक्झॅक्ट दिवस सांगायचा असेल, सो यू कॅन यूज सिन्स. और एक्झॅक्ट वर्ष जरी सांगायचं असलं ती सिन्स 2005, सिन्स लास्ट मंथ, सिन्स फ्रायडे, सिन्स फेब्रुवारी. सो पॉईंट ऑफ टाईम जर माहीत असेल, एक्झॅक्ट वेळ तुम्हाला माहीत असेल, तर यू कॅन यूज सिन्स. अदरवाईज यू हॅव टू यूज फॉर द ड्युरेशन or period. So I hope you are enjoying this video, which is very useful for all the students, for all those who wants to learn and who wants to speak and write English language very well. So I hope I will give the activity to recheck yourself how you are able to compose or how you are able to identify the tense. So the activities, the link of the activity I give in the description. You can take the experience of the online test in it to identify the proper structure, to identify the proper tense. I hope you like this video. And the last thing, don't forget to subscribe the channel and click on the bell to get the notification of the new uploading videos. In our second part, we will discuss the past tense and future tense. Okay, thank you.